आपके साथ उजश्वी श्रीवास्तव और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो गया है न्यूज बुलेटिन का। डोंबिवली में सिंधु दुर्ग जिला महोत्सव समिति की ओर से डोंबिवली पश्चिम उमेश नगर में हल्दी कुकू समारोह का आयोजन किया गया। इस समय क्षेत्र की महिलाओं ने बड़ी संख्या में उपस्थिति दिखाई। इस अवसर पर सिंधु दुर्ग जिला महोत्सव समिति के डोंबिवली पश्चिम के संस्थापक विद्याधर दलवी और समिति के सभी पदाधिकारी गण बड़ी संख्या में उपस्थित थे। नमस्कार, मी रुचिता चव्हाण। आम्ही आज 51, 52, 56 या वार्डमध्ये रवींद्र चव्हाण दादांच्या मार्गदर्शनाखाली हे हळदी कुंकू समारंभ मकर संक्रांतीनिमित्त महिलांना शुभेच्छा देण्यासाठी हे हळदी कुंकू समारंभ आयोजित केले आहेत। याच्यापुढेही रविदादाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 51, 52, 56 हे वार्ड एकदम बळकट करू आणि असेच कार्यक्रम राबवत राहू। हे दळवी साहेब हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा उत्सव समिती डोंबिवली पश्चिम या समितीचा मी संस्थापक विद्याधर जगन्नाथ दळवी। त्याचप्रमाणे गेली 15 वर्ष सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांचा सच्चा कार्यकर्ता। गेले 15 ते 16 वर्ष मी त्यांच्या या कार्यक्रमामध्ये त्यांच्या या कार्यामध्ये आम्ही सहभाग घेतो, आमचं मंडळ सहभाग घेते। आणि ज्यावेळी 2009, 2014, 2019 आणि 2024च्या या निवडणुकांमध्ये माझ्या मंडळाने या भारतीय जनता पार्टी माननीय रवींद्र चव्हाण यांना सहकार्य करून मोठ्या मताधिक्याने आम्ही त्यांना निवडून आणलं। आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही गेली 15 ते 20 वर्ष गेली 20 वर्ष आम्ही या ठिकाणी सिंधुदुर्ग मंडळाच्या वतीने या ठिकाणी अनेक कार्यक्रम आपण उपक्रम राबवतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी कोकण उत्सव असतो, या ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो, या ठिकाणी गणपतीला आमच्या कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्यांचं या ठिकाणी आम्ही नियोजन करतो। सर्व आपल्या कोकणवासियांना सुखरूपपणे आम्ही गौरी गणपतीला गावी पोहोचवण्याचं कार्य करतो। असे अनेक उपक्रम सन्माननीय चव्हाण साहेब दादा यांच्या या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्यक्रम या ठिकाणी राबवतो। आणि त्याच पद्धतीने यावर्षी 2025 मध्ये आपण या प्रथमच या ठिकाणी प्रभाग क्रमांक 51, 52 आणि 56 या प्रभाग क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सन्माननीय सकपाळ साहेब असतील, सन्माननीय सीताराम कदम असतील, विजय गावकर, अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। त्या कार्यक्रम त्याच्या महिला गाडीच्या कार्यकर्ते आमच्या रुचिता चव्हाण आहेत, पार्टे मॅडम आहेत, त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते आहेत, दळवी, वर्षा दळवी, गौरी गावकर, सर्व महिला मंडळ। त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अनंत परब, मनोज सावंत, पोरेकर, खांजनवाडकर, गावडे आहेत, मनोज आंग्रे आहेत। हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जोमाने कार्य करतात आणि आम्हाला संपूर्ण सहकार्य करतात। यांच्या बळावरती हे सर्व आम्ही कार्यक्रम चांगल्या प्रकारे निस्वार्थीपणे कुणाचाही आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या आपल्या विभागातील तमाम आमच्या नागरिकांसाठी, कोकणवासियांसाठी हे सर्व आम्ही आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यक्रम त्यांच्यासाठी करत असतो। आणि याही पुढे आम्ही असेच कार्यक्रम चांगल्या प्रकारे या ठिकाणी करणार हे आम्ही ग्वाही देतो। आणि सन्माननीय चव्हाण साहेबांना शुभेच्छा देतो की यांनी आमचं पाठबळ आमच्या पाठीमागे असं त्यांनी ठेवावं आणि सर्व विभागातील भाजप मोठ्या बलशालीने ताकदीने हा पक्ष मजबूत व्हावा, हाच आमचा उद्देश आहे आणि या उद्देशानेच आम्ही या ठिकाणी कार्यक्रम राबवतो। धन्यवाद। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। महाराष्ट्र के जालना में MIDC इलाके के पास होटल सनराइज के सामने छत्रपति संभाजी नगर से एक कंटेनर आ रहा था। इस बीच एक कंटेनर पर मोटरसाइकिल आ टकराई, जिससे 2 लोगों की मौके पर मौत हो गई। यह घटना 28 मंगलवार की रात 9 बजे के करीब घटी है। बबन पठाने और बालू खौहार दोनों कावाड़ गांव तहसील संभाजी नगर के रहने वाले हैं। घटना की प्राप्त जानकारी होने पर चंदनजीरा पुलिस स्टेशन के ASI वेताल और हेड कांस्टेबल देशमुख घटनास्थल पर पहुंचे। पुलिस ने मृतक को शहर के घाटी अस्पताल में स्थानांतरित कर दिया। वहीं कंटेनर को पुलिस ने चंदनजीरा पुलिस स्टेशन में लगाया है। जालना से सी न्यूज संवाददाता शब्बीर पठान की रिपोर्ट। परभणी में पिछले कुछ दिनों से यह बात सामने आ रही है कि जिंतूर तालुका के भूसी गांव की मुख्य झील का पानी अनाधिकृत तरीके से छोड़ा जा रहा है। इस झील का उपयोग जानवरों के पीने के पानी के साथ साथ कृषि के लिए भी किया जाता है, लेकिन स्थानीय स्तर पर बिना अनुमति लिए और जल संसाधन विभाग के नियमों का पालन किए बिना पानी की निकासी अक्सर हो रही है। सूत्रों से जानकारी मिली है कि भोसी गांव की स्थानीय झील से बड़ी मात्रा में पानी खेतों की ओर मोड़ा जा रहा है। इसके लिए सरकार से कोई मंजूरी नहीं ली गई है। वहीं रात में झील में पानी छोड़े जाने के कारण समय पर जानकारी नहीं मिल पाती है। इसे लेकर ग्रामीणों ने नाराजगी जताई है। परभणी से सी न्यूज संवाददाता रामकृष्ण ठोबरे की रिपोर्ट।
फिलहाल इस न्यूज बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।